ज्या वेळेला तुमच्या मनासारखं होत नसतं त्याला घाबरून गोंधळून अजिबात जाऊ नका, कारण त्यावेळेला त्याच्या मनासारखं होत असतं आणि तो कधीच कुणाचं वाईट करत नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो, खूप छान आहे. एक तरुण होतकरू युवक होता, त्याला नोकरीची खूप खूप गरज होती आणि एका इंटरव्ह्यूला ज्यावेळेला तो गेला त्यावेळेला इंटरव्ह्यू खूप चांगल्या पद्धतीनं झाला आणि त्याला नोकरीमध्ये सिलेक्ट केलं गेलं. पण ज्यावेळेला त्याला एक फॉर्म भरायला लावला त्यावेळेला त्याला विचारलं की तुझा ईमेल आय डी सांग, आणि त्याच्याकडे ईमेल आय डी नव्हता. आणि ईमेल आय डी नसल्यामुळे त्याला सांगितलं गेलं की तुझ्याकडे ईमेल आय डी नाही आहे, तू ह्या जॉबला ॲप्लिकेबल नाही आहेस, तू जाऊ शकतोस. त्याला खूप वाईट वाटलं, कारण तो इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला होता. तिथून बाहेर आला, त्याच्याकडं फक्त 500 रुपये होते. आता त्या 500 रुपयाचं करायचं काय, तो घरी पण जाऊ शकत नाही. मग तिथून तो एका मॉलमध्ये गेला. एका मॉलमध्ये त्याला 500 रुपयाचे त्यानं टमाटर घेतले आणि ते टमाटर घेऊन तो म्हणला की आपण हे विकूया, आणि त्यानं ते विकायला चालू केले आणि 500 रुपयाचे त्यानं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत 700 रुपये केले. दुसऱ्या दिवशी 700 रुपयाचे 1000 रुपये केले. असं करत 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 तो त्या व्यवसायामध्ये यशस्वी झाला आणि नंतर त्यानं एक व्हेजिटेबलचा व्यवसाय चालू केला. पुढच्या 2-3 वर्षामध्ये तो इतका सक्सेसफुल झाला की त्यानं स्वतःचं एक छोटंसं मार्केट सुरू केलं, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाजीपाला मिळत होत्या आणि तिथं त्याने एक छोटासा ट्रक पण घेतला डिलेवरीसाठी. आता एवढं चांगलं सगळं सुरळीत केल्यानंतर त्यानं विचार केला की माझं स्वतःचं काहीतरी इन्शुरन्स असला पाहिजे, माझं स्वतःचं फॅमिलीसाठी काहीतरी कवर असला पाहिजे. आणि त्याने इन्शुरन्ससाठी एका इन्शुरन्स एजंटला बोलवलं. तो इन्शुरन्स एजंट आला त्याच्याकडे आणि म्हणाला, सर हा तुमचा फॉर्म भरलेला आहे, एवढी एवढी अमाऊंट तुम्हाला लागत आहे, हा फॉर्म भरताना तुमचं नाव, तुमचं पॅन कार्ड लागणार आहे आणि तुमचा ईमेल आय डी आहे का? तर तो जो युवक होता तो खूप हसला, म्हटला जर त्यावेळेला माझ्याकडं ईमेल आय डी असता तर आज मी इथं नसतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात खूप अडचणी येत असतात, पण ज्यावेळेला जर एखादी अडचण येत आहे तर त्याला अडचण समजू नका. काय माहीत त्याच्या मनात काय आहे. घाबरून गोंधळून कधीही जाऊ नका, कारण पुढं हमेशा काही ना काहीतरी चांगलं लिहिलेलं आहे. तर लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्ही काही चांगलं ऐकताय तर तुमच्या ग्रोथ पार्टनर आयुष्यी बोलताय. जय गुरुदेव.